वित्त विभागाच्या आक्षेपानंतरही महाजनांच्या सूतगिरणीवर राज्य सरकार मेहरबान नसल्याचं दिसतंय। महाजनांच्या श्यामाप्रसाद मुखर्जी सूतगिरणीला 32 कोटींची मदत मंजूर करण्यात आली आहे। वित्त विभागाच्या हरकतीनंतरही सूतगिरणीला आर्थिक रसद पुरवण्यात आली आहे। राष्ट्रवादीच्या इंद्रनील नाईकांच्या सूतगिरण्याला देखील निधी मंजूर झालाय। वित्त विभागानं आक्षेप घेतलेल्या दोन्ही गिरण्यांना सरकारी मदत मिळणार आहे। राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळगाव इथले असलेल्या बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सूतगिरणीला सवलत देण्यासाठी वित्त विभागाचा विरोध होता। दरम्यान दोन्ही सूतगिरण्यांसंदर्भात वित्त विभागाचा स्पष्ट विरोध असतानाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेऊन त्यांना सवलत दिल्याचं समोर आलंय। अपडेट जाणून घ्यात राजू सोनावणे आपल्या सोबत आहे। राजू, खरं तर सत्ताधाऱ्यांच्या कारखान्यावर इतकी मेहरबानी का बरं दाखवली जाते? कारण की एकीकडे सरकारच्या तिजोरीवर विरोधकांकडून सवाल देखील उपस्थित केले जात आहेत। दीपक, पाहतो आपण मागची जी कॅबिनेट झालेली आहे या कॅबिनेटमधले अनेक निर्णय जे आहेत ते वादग्रस्त होताना पाहायला मिळतात। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेला भूखंड हा वादग्रस्त ठरला होता आणि त्याच कॅबिनेटमधला आणखी एक निर्णय जो आहे तो वादग्रस्त ठरताना पाहायला मिळतोय। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सूतगिरणीला दिलेली जी आहे अर्थसहाय्य आणि इंद्रनील नाईक जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांना दिलेली सवलत यावरून जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आरोप होताना पाहायला मिळतात। कारण आपण पाहतोय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या श्यामप्रसाद मुखर्जी सहकारी सूतगिरणीला 32 कोटी रुपयांचं जे आहे ती अर्थसहाय्य राज्य सरकारने दिलेलं आहे। मात्र याला वित्त विभागाचा पूर्ण जे आहे ते स्पष्ट नकार होता। कारण वित्त विभागाने म्हटलेलं आहे की आतापर्यंत सूतगिरण्यांना दिलेलं अर्थसहाय्य मागची सगळा इतिहास पाहता जे आहे ते व्यवस्थित नाही, त्यामुळे कुठेतरी हे देण्यात येऊ नये असं स्पष्ट जे आहे ते अभिप्राय कुठेतरी वित्त विभागाने मारलेला होता। कारण आपण पाहतोय त्यामध्ये असं त्यांनी म्हटलं आहे की 2024 पर्यंत 4,953 कोटी रुपये जे आहे ते सूतगिरण्यांना अर्थसहाय्य केलं होतं। त्यापैकी फक्त 178.6 कोटी रुपये वसूल झालेले आहेत। त्यामुळे वसुलीचा टक्का जो आहे तो अतिशय कमी आहे, त्यामुळे हा निर्णय घेऊ नये असं स्पष्टपणे जे आहे ते वित्त विभागाने म्हटलेलं होतं। तरीही गिरीश महाजन यांच्या सूतगिरणीला जे आहे ते 32 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य दिलेलं आहे। राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नील जे आहेत त्यांना सुद्धा अशा प्रकारे नाईकांच्या यांना सुद्धा केलं आपलं पाहायला मिळेल, जी काही हप्त्यामध्ये सवलत दिलेली आहे त्यावरती सुद्धा वित्त विभागाने स्पष्ट जे आहे ते नकार दिला होता। मात्र हा नकार नाकारून जे आहे ते दोन्ही सूतगिरण्यांच्या संदर्भामध्ये राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे आणि गिरीश महाजन यांची सूतगिरणी आणि इंद्रनील नाईक यांच्या सूतगिरणीला जे आहे ते कुठेतरी मदत केल्याचं पाहायला मिळतंय। राजू, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।